आज सकाळीच मी बाहेरचे कामं लवकरच उरकले होते, कारण की मी रात्रीच इडलीचं करून ठेवलं होतं. मग काय, इडलीचं भांडं ठेवलं गॅसवर, त्यात टाकलं पाणी, त्याच्यात टाकलं थोडंसं मीठ. आता तुम्ही म्हणसान की मीठ काऊन टाकलं इडलीच्या भांड्यात, तर इडलीचं भांडं जास्त काळं पडू नये म्हणून मीठ टाकलं. आणि घासायलाही सोपी जाते मग जास्त काळं नाही झालं तर. आणि त्यात तसं तर मी दरवेळेस निंबूच टाकत असतो, पण आता हिवाळ्याचा टाईम आहे तर निंबू घरात नाही आणि कोणी आणत बी नाही. मग काय, इडलीचं भांडं लावून घेतलं मी गॅसवर आणि करून घेतला सांबार, कारण की आमच्या आईला एवढी घाई होते आणि तिला करायचं असते गरम गरम इडली सांबारचा नाश्ता. तर मग मी व्हिडिओ शूट नाही केला. आईला दिला सांबार आणि इडलीच्या भांड्याचं झाकण काढलं आणि एवढं गरम होतं ते. पहिल्याने मी तसंच काढलं तर हाताला लय चटके लागले. आई म्हणली एवढी घाई नको करू, एवढं काही गरम खात नाही मी, कपडा घे हातात. तर मी कपड्यानं काढून घेतले इडलीच्या प्लेटा आणि गरम नाही खात म्हणे, पण एक इडली ताटात टाकली तर चालूही झाला तिचा नाश्ता. मग मी पटापट घेतल्या काढून इडल्या. आईचा नाश्ता चालू होता आणि मला आवरायचा होता सगळा पसारा. इडल्या करायचा म्हटलं की भांड्याचा पसारा एवढा होते की लय. मग लगेच हातोहात भांडे घासून घेतले आणि मग मलाही नाश्ता करायचा होता. मग मी नाश्ता केला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.